फायनली हैदराबादला पोहोचलो आहोत. काही घेत नाही तर आता शॉर्ट करतो पुढे. गाईस खतरनाक ट्रॅफिक जाम झालंय, खतरनाक. काय बघा डायरेक्ट रेल्वे स्टेशनच्या बाहेर. साईड साईड तर मित्रांनो, मी आता आहे हैदराबादमध्ये आणि इथे लिटरली सांगतो, हिंदी बोला, मराठी बोला, इंग्लिश बोला, इथल्या लोकांना तुमचा घंटा फरक पडत नाही. इथे फक्त त्यांची लोकल लँग्वेज जी काय असेल ती चालते आणि बाकी लोकांना थोडं सुद्धा काडीवर सुद्धा रिस्पेक्ट ना. एक तिकीट घ्यायला, बसचं एक तिकीट घ्यायला मला लिटरली 10 चक्रा मारावं लागले, इकडून तिकडे इकडून तिकडे इकडून तिकडे. एक सांगतो इकडे जा, तो सांगतो तिकडे जा, परत गोल 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 फिरवत राहील. आता थांबलोय बसची वाट बघत, तिकीट मिळालं. तर मित्रांनो, आता वाजले जवळजवळ 8 आणि आपण आता कुठल्या तरी गावात इथे पोचलेलो आहोत. इथे बस थांबली आपली जेवण करण्यासाठी. इथनं अजून 1-1.5 तास लागेल पोचायला आपल्या डेस्टिनेशनला. सो तोपर्यंत काहीतरी खाऊयात. आणि आजचा दिवस तर फुल ट्रॅव्हलिंगमध्ये गेला आहे, त्याच्यामुळे काही जास्त कंटेंट तर नसणार आहे या ब्लॉगमध्ये. बघूयात आता हा ब्लॉग कसा मर्ज करू शकतो मी आणि तसं कंटेंट टाकेल. ओके, स्टे ट्यून. तर मित्रांनो, हे आहे इथलं फॉरेस्ट एरिया आणि इथे भरपूर सारे प्रकारचे प्राणी आहेत. वाघ आहे, बिबट्या आहे, सिंह सुद्धा आहे. सो इथे नाकाबंदी असते वाघे. त्या नाकाबंदीमध्ये ते आम्हाला सांगितलं की प्लॅस्टिक टाकू नका, हे करू नका, ते करू नका, खिडकी उघडू नका. नेमकं खिडकी उघडलेली ड्रायव्हरनी पाहिली आणि तो बोंबलायला लागला. मग खिडकी केली बंद. आता या उजेडात तर तुम्हाला काही दिसणार नाही. सो बघू काय प्राणी विणी आलं तर दाखवतो व्हिडिओमध्ये. मित्रांनो, रात्रीचे जवळजवळ 12:30 झालेत आणि रूमसाठी एवढा मरतो आणि आम्ही इथे एक रूम नाही तुम्हाला मिळणार. एक रूम, जेवण तर थर्ड क्लास होतंच, पण त्यासोबत रूमसुद्धा एकही रूम अवेलेबल नाही भाई, तर एकही. आणि डोमेट्री आहेत पण ते मम्मासोबत राहण्याच्या लायकीचे नाही आहेत. आता समजत नाही काय करू. आणि त्याच्यात आज शनिवार, रविवार, सोमवार एकत्र आला आणि ते काहीतरी इव्हेंट पण आहे. एक रूम नाही भाई, एक रूम. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आत्ता आहोत आपण मल्लिकार्जुन मंदिराकडे. सगळं फ्रेश झालेलो आहोत, तयार झालेलो आहोत आणि आता दर्शन घ्यायला जाणार आहे. त्याच्या आधी नाश्ता करणार आणि माहीत नाही ते खूप गर्दी आहे, बट बघू आता दर्शन कसं होतं. त्याच्या आधी एकदा छान नाश्ता करू, एकदा इडली सांबार किंवा डोसा वगैरे खाऊ. गर्दी बघा डोसा खायला. अम्मा चाय, चाय, चियर्स, चियर्स.
आम्हा बोंडा बोंडा हा. नाश्ता छान होता. नाश्ता करून झाल्यानंतर चहा पितो आणि मंदिरात जातो दर्शनाला. गर्दी आहे भरपूर, बट दर्शन तर करायचंच आहे. इथे फुल पावसासारखं वातावरण तर झालेलं आहे, पाऊस पडूही शकतो. तर इथे मेन प्रवेशद्वार असा आहे, हे बघा असा तो प्रवेशद्वार आहे. आणि तुम्हाला तिथे समोर मंदिर दिसत असेल, हे वाला मंदिर आहे. सो इथनं स्ट्रेट जायचं, तिथे मंदिरात दर्शन करूयात. इथे तरी गर्दी दिसते. आता तिथे लाईनीमध्ये थांबवतील का नाही माहिती नाही, बट गर्दी आहे. सो त्या मनस्थितीत आम्ही चाललोय की कमीत कमी 2 तास लागतील, कमीत कमी 1 तास लागेल. पोटभर नाश्ता झालाय, लेट्स गो. तर मी लाईनमध्ये चाललेलो, ती बाई म्हणतीये मोबाईल नॉट अलाउड, मोबाईल नॉट अलाउड. मग आम्ही विचारलं मग कुठे ठेवायचं, मग ती म्हणली शीघ्र 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 सोबतात. शीघ्र काय मोबाईल ठेवायला पण इथं लाईन. आणि हे दर्शन करते बघा इथं अजून. सो अशा प्रकारे आपले 11 ज्योतिर्लिंगचे दर्शन झाले आहे आणि 12वर पण होणार आहे येणाऱ्या 2 दिवसात. नमस्कार मित्रांनो, आता झाली ते संध्याकाळ. दुपारभर आराम केला, मस्त आराम झाला. कारण की ते काय फिरण्यासारखं नाहीये, ते टेम्पल्सच आहेत आणि 1-2 अशाच गार्डन वगैरे काहीतरी सांगत होते ते. सो आम्ही काहीच फिरलो नाही, काहीच कुठेच गेलो नाही, आराम केला. आता संध्याकाळी आलो बाहेर. ड्रोननी व्हिडिओज घेतले मंदिराचे. त्याच्यात नेमका ड्रोन लॉक झालेला, मंदिराकडे गेला आणि तिथे मला वॉर्निंग आली व्हिडिओवरती, ह्याच्यावरती स्क्रीनवरती की तुझा ड्रोन लॉक झालाय. कसं तरी करून त्याला रिटर्न बोलवलं, बॅक टू होम केलं आणि आता काहीतरी खातो वगैरे. इथेच टाइमपास फिरतो. इथलं लोकल फिरण्यासारखं तर काय नाही बेसिकली, बट हेच असंच शॉपिंग वगैरे आहे इथे. ते करून मग आज रात्री इथे थांबणार आणि उद्या सकाळी परत हैदराबादला निघणार. सो असा होता हा ब्लॉग. 2 दिवसाचा ब्लॉग कंबाईन करून मी एकत्र टाकेल. सो कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. अजून काय आता मार्केटमध्ये फिरताना किंवा आता मी खाऊ वगैरे तेव्हा काय चांगलं दिसलं तर ब्लॉगमध्ये नक्की टाकेल. तोपर्यंत वेट करा, दुसरा ब्लॉग यायची. थँक्यू. आता मला कळलं माझा ड्रोन वरती का लॉक झालेला, कारण की हा नो फ्लाइंग झोन आहे. आता आम्ही दर्शन वगैरे घेऊन रूम मध्ये चाललेलो. सहज इथे नजर पडली, फक्त काय लावली त्या पाटी, तेलुगूमध्ये लिहिलंय, त्याच्यावेळी समजत नाही. इथे लिहिलंय फोटो व्हिडिओ शूट विथ ड्रोन कॅमेरा इज प्रोहिबिटेड. ठीक आहे, आता काय आलाय ड्रोन, आता चला चालायचंच. कधी साऊथ साईडला आला ना तर तुम्हाला सकाळी डोसा मिळेल, संध्याकाळी डोसा मिळेल, रात्री डोसा मिळेल. मी तर म्हणतो झोपेत पण डोसा मिळेल. आता पण तेच आलंय समोर बघा. डोसा, घी पोड़ी डोसा और ये पनीर बटर मसाला डोसा और ये डोसेंगे अभी. आता आहोत मंदिरासमोर आणि रात्रीचं मंदिर एवढं सुंदर दिसतं ना, एवढं सुंदर दिसतं. हे बघा, म्हणजे कसलं भारी दिसतंय बघा. सो इथे दर्शन घेतलं, बाहेरनंच दर्शन घेतलं. आता जाऊ रूमवरती. बिग बॉस बघू, काही काय बिग बॉसचा फायनल आहे. प्रणित मोरे जिंदाबाद, जय महाराष्ट्र. आणि काय बोलत होतो, हां मी सांगत होतो तुम्हाला सगळ्यात पहिलं की जसं मी सगळ्यात पहिलं बोललो, इथे मराठी माणसाला खरंच काही इज्जत नाही आहे. तर ते खरंच आहे, कारण की परत आम्ही बुक करायला गेलो बस, तिथे परत तीच किरकिर झाली.
लिटरली त्यांनी अर्धा तास आम्हाला लाईनीत थांबवलं. जो कोण मागून येत होता त्याला पुढे घ्यायचा. वेट 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 एवढंच करत राहिलं. एवढीच इंग्लिश आणि एवढंच हिंदी. मध्ये आम्हाला गणवत राहिला. नंतर शेवटी त्याच्यासोबत भांडलो आणि नंतर निघून आलो. कारण की ऑनलाईन दिसत नव्हते बस, त्याच्यामुळे त्याच्याकडे जायची वेळ आली. बट खरं सांगतो तुम्हाला, इथे मराठीला इथे खरंच इज्जत नाही आहे. एवढं तर मला जाणवलं. ते खूप चुकीचं आहे. कारण की ह्यांची लोकं जेव्हा आपल्या इथे येतात कामं करायला, म्हणजे लिटरली मी आता इन्फोसिसमध्ये काम करतो. माझ्या प्रोजेक्टमधली 60% तरी लोकं ह्यांचीच भरलीत. ह्यांना इज्जत आहे तिकडे. इथे आपल्याला काहीच इज्जत नाही. सो ते खूप वाईट वाटतं बघून. आणि शेवटी मी पण इथे फिरायला आलो आहे. मी पण टुरिस्ट म्हणून आलो आहे. तेवढं तरी व्हॅल्यू करायला पाहिजे टुरिस्ट. ठीक आहे, चला आजचा दिवस संपला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.